आज आपण अधिक मासाचा अध्याय 26वा पाहणार आहोत। तर मागचे अध्याय जे आहेत आपल्या चॅनलवर ऑलरेडी आलेले आहेत आणि या पुढचे सुद्धा अध्याय याच चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील। अगदी थोडेसे दिवस जे आहेत उरलेले आहेत, शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे सर्व अध्ययन जरी पठन केलेले नसतील तर तुम्ही पठन करू शकता। चला सुरू करूया। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्ये नमः। जय जयाची अनथनाथा, सगुण स्वरूपा कृपावंता, ग्रंथारंभी पार्थितो समर्था, चरणा माथा भावार्थे। दीननाथ म्हणते की तुझला, तरी काय नामा ते विसरला। षडीरूपी गाजंती मजला, हे काय तुझला उचित। आम्ही तव अनाथ दीन, गांजिले प्रपंच वेदनेने। हे तव कौतुक पाहून, लाजिरवाने लौकिकी। माता उपेक्षिना बाळाते, तेवी तू जगदीश जगाते। उपेक्षिता दीनदासा ते, केवी हेतून ते शोभेल। हरी तू नाना अवतार धारिसी, दीनदासा ते प्रतिपाळीसी। तेथे मज दिना ते उपेक्षिसी, केवी मिरविसी थोरीव। आता श्रोते सज्जन हो ऐका, चित्त करून एकाग्र देखा। भाव धरोणी यानिका, संपूर्ण ऐका ग्रंथ हा। उपेक्षिता निजमनी ग्रंथ, तरी केवी प्राणियांचा प्रांत। यदर्थी इतिहास श्री अच्युत, अनुवादत लक्ष्मीये। तेची भावार्थ संपूर्ण, श्रोते करा श्रवण। लक्ष्मी ते वदलासे नारायण, तेची श्रवण अवधारा। अंत्र ते कथा ईष्यमी कथा, पाप प्राशिनी यश्रुत्वा। ब्रह्म हस्तेनो मुच्यते योनी संकटात। लक्ष्मी ते वदे नारायण, जे ऐकती भावे करुण। तयाचे पाप होय दहन, संकटी जान पडती ते। ऐसे वाक्य तयाचे पाहे, कोण अभागी उपेक्षुला हे। उपेक्षिता कोण दशा होय, तोची ऐकावी सावकाश। वीर बाहुनूप पूर्वमासी तू भूत मी लेखिले। दाता यजवा सुरूपश, सुभोगो जनवल्लभ। पूर्वी वीर बाहू राजेश्वर, मंत्रिमंडळी कीर्ती अपार। परम धार्मिक अति उदार, दानशूर प्रतापी। सगुण स्वरूप ऐश्वर्य संपन्न, सर्व राया माझी श्रेष्ठ मान। आप्तवर्ग प्रजानन, चिंतिती कल्याण रायांचे। ऐसा भूप सर्वांगीण मंडित, विवेकी जैसा वसिष्ठ सत्य। सेना जयाची अपरिमित, प्रजा पाळित स्वधर्मेसी। तयाची भार्या रूपवती सती, नाम जान यशोमती। उभयंताची अत्यंत प्रीती, असे निश्चिती जानपा। यौवन गर्वे नसे गर्विष्ठ, लावण्य माझी असे श्रेष्ठ। प्रधान रायाचा धर्मिष्ठ, अति निकट स्नेह काजी। राज्यभार चालवी नेटका, धाक ज्याचा सर्वासी देखा। स्वधर्मेसी अति विवेका, न शिवे देखा पापाते। तया राजयाचा मंत्री चतुर, तेथे यथा न्याय चाले राज्यभार। तया देशी अन्य विचार, न घडे साचार निर्धारेसी। असो ऐसे असता जाण, राजपती सर्व गुणे मंडन। सोपरूप जाळे पसरून, आकर्षिला मनमीन रायाचा। सदा सर्वदा विषयासक्त, पाही दान धर्म किंचित नेणे काही। वपुभूषणा ते सर्व काळ देही, सावरी तसे सायासे। न दान न व्रतम वापी, देवार्चन सेवनम। भुक्ते भोगान केशवाम, वपुभूषण तत्परम। ऐसी ते राजभार्या जान, कदाही न करी धर्मदान। नेने तीर्थप्रवणी गंगा स्नान, करी अमान्य सर्वही। पुरोहित सांगता त्रासले बहुत, कदाही न करी तो दानव्रत। पहाही अनुकूळ आस्था त्वरित, नाही हेत धर्मावरी। तया ते पुत्र असती दोन, सुबाहू शतबाहू नामे जान। तेही स्वरूप मंडन, गुण संपन्न आगळे। एकदा मलमास्याची संधी, प्रधान श्री करुण अवधी। म्हणे बहुत दीन न घडे विधी, राजश्री दर्शनाते। म्हणून साधुनिया वेळ, प्रधान श्री निघे तत्काळ। परम झाली सेवता वेळ, राजश्रीचे दर्शनी।
दर्शनाशी धरून लालसा, भेटी पातली ते महाळसा, सुंदरपणे तिची वैसा, शिबिके माझी आरुढे, दुती जाणवी ती स्वामिनी ते, प्रधान भार्या पातली दर्शनाते, ऐसी ऐकतांची मात, सामोरी येत गजगामिनी, ती येते धरून निज हस्तकी, बैसवी ती झाली निज मंचकी, येरी स्वभावे ते जावी लोकी, तव अपूर्वता देखत, इंद्रभुवना ऐसे रम्य सदन, रत्ने विखुरली चहूकडून, सूर्य प्रभे समान जान, शोभे सदन तिचे, तेही अलंकारयुक्त घवघवीत, स्वस्वरूपे असे नटत, पयोधर सर्वदा उघडी झांकित, अचळ सरसावीत वेळोवेळा, अपार तेथे दासदासी, सदा सादरता सेवेसी, काय बोलेल केंधवा वचनासी, न हाले नेत्रासी पातिया, ऐसे देखून ते प्रधान जाया, मंजुळ वचने राजभार्या, नमुनी तिची या पाया, काय बोले आदरासी, तव प्रधान भार्य ते गुणवती, ते काय वदतसे सती, म्हणे ऐके बाई यशोमती, वचनाप्रती मान देई, हा तव मलमास अतिउत्तम, प्राप्त झाला केशव पुरुषोत्तम, तरी स्नानदान यथानुक्रम, उभयंता संपादू एक मास, अघटित तेथीचे महिमान, मागुता साध्य नव्हे ऐसा दीन, नेनो कवन वेळ काळ कठीण, घडो शके नेनवे ते, या लागी राजसे पाही, आयुष्य तव आपुले नाही, यदर्थी आपण उभयंताही, आचरो देही व्रताते, सकळ पदार्थ अनुकूळ, दान धर्म करू सर्व काळ, सौभाग्यवर्धन होय सकळ, पुत्र आणि कलत्रेसी, तव आज्ञे माझी भूपती, वरी धार्मिक तयाची रीती, तो कंदाही वारी नातूच प्रती, करिता दान पद्धती यथाक्रमे, ऐसे ऐकुनी तिची या उत्तरा, बोले काही ते राजदारा, अवहेरुनी वचनामृत सारा, बोले सुंदर ते ऐका, म्हणे ऐक हो गुणवंती बाई, कैचे दान कैचे व्रत पाही, कोण कष्टवी या देही, फळ काही आचरुनी, आता आचरावे व्रताते, ते फळ पुढे प्राप्त होते, देव देईल म्हणून संकल्पाते, आशा अत्राते धरुनी, ऐसा आचरावा जरी नेम, तरी कवन जाणे पुढील जन्म, काय ओढवेल नेनो कर्म, पाहुनिया धर्म कोण आला, दान धर्म करून सर्वजण, मृत्यू पावले ते नाही आले परतून, नेनो स्वर्गी जाचनी की सन्मान, पाहुनिया कोण परतले, वृथा कष्ट वावे शरीराते, काय उणे केले भगवंते, सर्व अनुकूळ आले आम्हा ते, ऐक निवृत्ते भामिनी, धन मागावे श्री हरी, सर्व संपत्ती अनुकूळ घरी, पुत्र मागो इच्छा अंतरी, तरी असती निर्धारी पुत्र दोघे, तेही सगुण संपन्न, सर्व गुण मंडित पूर्ण, वर्तती आमुचे वचनाधीन, न मोडती वंचन कदा ते, जेवी शिव आणि भवानी, तेवी मानिती आम्हा उभयंता लागुनी, तयाची मान्यता सर्वजणी, जय विजय सुरलोकींचे, मीही स्वरूपे सुंदर अग्ना, रूपाभिमाने न मानी कोणा माझिया, ऐश्वर्य पुढे उना, इंद्र ठेंगना मी मानी, सदा सर्वदा मज लांगी, नृप संतोष विस्वंगी, प्राणवेचिल वचलांगी, माझिया नृपेंद्र तो, परमप्रीती आम्हा उभयंता, ऐसे ऐश्वर्य मज असता, तेथे व्रत प्रभावाची वार्ता, काय भगवंता मागावे, आता व्रत आचरावे कोणी, तेही ऐक कहाणी, सदा पिडिले जे दरिद्रे करुणी, व्रत तयाने करावे, अन्न वस्त्र न मिळे किंचित, पोटी नाही ज्याची या संतत, त्याने करावे पैव्रत, अनेक मात अवधारी, व्याधियुक्त असता शरीरी, तयाने जपावा हरी हरी, किंवा एकची पुत्र संसारी, तोही नायके पितयांचे, सदा सर्व काळ माता पिता, देखो न शकेची सर्वथा,
ऐसी जेथे ऐसे असे व्यवस्था तयाने या व्रता आचरावे. व्रत आचरंता संपूर्ण मनी हेतू हाची पूर्ण. व्हावे माझे कल्याण करावे म्हणून व्रत हे. तरी श्री हरी कृपे करून पाही सर्व अनुकूळ मज लांगी बाई. मज नसेची वासना काही व्रत प्रभावी साजनीये. ऐसी तिची या वचनाची हेळना करीती झाली रूपांगना. कोणी जीवे तीर्थाटना कष्ट जाना शरीराते. अमृता ऐसे तिचे वचन एरी मानी तृण समान. जेवी अमृत कुंभ नेऊन उकरंडा ओती अभागी. जेवी एकदिया सद्बुद्धी सांगता तो तव नायकीची तत्वता. मग तया ते प्रस्तवा होता कुसकुसी मन माझी. तैसा प्रकार तेथे झाला नायके शिकविल्या बोला. अहेरुने सती गुणवतीला अपायाला वाट केली. असो होणार ते का सुखे ऐसे मानुनी अनिके. आज्ञा घेऊन तात्काळिके गुणवती गृहाते पातली. तव ते गुणवती प्रधान कामिनी आरंभिती झाली व्रता लागुनी. यथापूर्वक भावार्थ मनी चक्रपराणी आराधित असे. एरीकडे यशोमती सती भोग समये येता नृपती. अवघा समाचार तया प्रती झाली सांगती आदरेसी. नृपे उत्तर न देता तैला संपादित झाला भोगवळा. तव अपूर्व झाली से लीळा ते सकळा लांगी परिसऊ. कठोर शब्द न सहावे मानविया ते मग तो स्तव साक्षात अनंत. जाणे सर्वाचे रदगंत दूषण वृथा ठेविलेसे. म्हणून कोपला नारायण ज्वर प्राप्त झाला न लांगता शन. राजभार्य अत्यंत व्याकुळ जान शांत नव्हे जान ज्वर पै. अत्यंत भूत ज्वर अंगी प्राण जाऊ पाहे लगबगी. वार्ता फाकतांची जंगी नृप वेगी पातला. पुत्र ही धाविनले वेगे सानिध पातले निजांगे. दासदासी अपार वेगे पातले वेगे त्या ठाई. बहुतांपरी उपचार करविता झाला नृपवर. औषधी देता नव्हे बरे अधिका अधिक व्यथा ज्याची. घाबरे झाले नगरवासी उरस्फोट नृप वरासी. रुदित शब्द न फुटे पुत्रासी दासदासी आकांत. तव तो मंडन प्रधान नाही पाही श्री सहित धावत आला लाही. तव तेथे दुःखाते पारच नाही समजावीत नाही कोणी कोणा. शांतविता मंडन प्रधान उगे न राहती रूपवंदन. राजयाचे अश्रुपूर्ण देखे प्रधान निजनयनी. कार पल्लवे समजता ते प्रधाने शांत केले तेथे. तव गुणवती प्रधान भार्यते अंतर्गृहाते पातली. निवारून सकळ स्त्रियांचा मेळा आपण पातली यशोमती जवळा. निवारुणी सकळ दुःख कल्लोळा उपचार केला बहुतेने. तितुकिया माझी काय झाले राजयोषितेने अवलोकिले. तव गुणवतीचे मुख चांगले सुशोभित देखिली निजनयनी. हरिद्र कुंकुम लेतवदनी माथा शेंदूर सुशोभिनी. अंजन घालून या नैनी देखे भामिनी रायाची. मुखी तांबूल असे रंगला अलंकारे मांडित ते अबळा. देखती झाली राजवेल्हाळा देखुनी कपाळा आटी घाली. मग बोले राजयोषिता कोण काळ शृंगार करिता. सकाळी का शोक अवस्था शृंगारिया लज्जा नसे. तरी उठे आता येथुनी जाई आपुल्या सदनी. आली शृंगार सावरुनी दर्शना लागुनी माझिया. ऐसे वदता ते एरीचे काय चाले तेथे. स्वामी या निखांदिता सेवकाते न चाले तेथे दुजियाचे. राजा कोपला प्रजा ते पाही सर्व संपत्ती लुटिता होई.
तेथे दुजियाचा उपाय नाही, तैसीच नवाही ही दिसे. असो कोपारूढ राजरा जाया, देखून उठली प्रधान भार्या. स्वगृहा पतली लवलाया, सखेदयुक्त अंतरी. इरीकडे नृप सुंदरी, भ्रूसंकेते ते अवसरी. रूपालांगी अत्यादरी, पाचारी जवळीके. म्हणे काही पाहिले कौतुक, एरू म्हणे नाही देखले सम्यक. ती म्हणे तुम्ही भोळे भाविक, नेना कौतुक स्त्रियांचे. मज प्राप्ती झाले हे दुःख, तुम्ही सकळ करीतसा शोक. प्रधान श्री गुणवती देख, आली निशंक शृंगारुणी. काही दुःख न वाटे तिचे मनी, विपरीत मन माझी करणी. म्हणून आली शृंगारुणी, लज्जा मनी न वाटे. ती सेवक मी स्वामिनी, हा भवनसे तिचे मनी. ऐसी ती सेवकाची करणी, नायको कानी स्वामिया. ऐसे बोलविले नृपांतरा, दूर त्यजिते राजसुंदरा. ऐकून कांतेच्या उंतरा, झाला संचार क्रोधाते. परम अविवेकी तो भूपती, ऐकून स्त्रियाची वचनोक्ती. अनुसरला अक्रिय गती, तेची पद्धती अवधारा. जो श्री बुद्धी ते लागला, तो सर्वस्वे बुडाला. तो अपायी पडे भला, संशय आला नसेची. तव राय क्रोधे करुण, प्रधान करशिला तो मंडन. पायी शृंखळा दृढ घालून, गृह लुटून पैनेले. तयाची सकळ संपत्ती, आणविता झाला भूपती. प्रधान दंडीला हे ख्याती, नगरा माझी प्रगटली. पहा प्रभूचे कैसे विद्वान, चाले जो सत्क्रिये करून. तयावरी अपाय कोसळती जाण, परी धैर्य ठाण न सोडावे. गुणवती आचरतात व्रत बरवे, प्रधान करशून ठेविले राये. परी डगमगेना तिचे हृदय, न सोडी सोय व्रताची. गृहीचे नेले सर्व धन, परी न कंटाळे तिचे मन. म्हणे व्रत न होता पूर्ण, केवी टाकू मध्यंतरी. व्रत आचरे सायासी, वृत्तात कळला रायासी. मग बोलावू पाठविली दासी, पतिव्रते सानिध्य. रूप जो पाहे विलोकुनी, तव अलंकारयुक्त कामिनी. कुंकुमयुक्त शोभित वदनी, रूप मनी जाणिले. मने कांता बोलिली सत्य, सांप्रत नव्हे असत्य. ही तव जाया सुशोभित, नव्हे दुःख कालयंत्री. मग क्रोधयुक्त होऊन पाही, ती ते ठेवली कारागृही. उभयंता ते एकची ठाई, ठेविले असे निर्धार. परी तेथेही न सोडी व्रता, नित्य आचरे प्रधान कांता. तव एके दिनी प्रधान तत्वता, झाला बोलता श्रियेते. म्हणे आपण उभयंता कारागृही, कवन दुःख अवस्था देही. व्रत आठवले कैचे काही, अरूप नवाई देखो. मंडन उवाच न जाणे कर्मन, कस्य विपाय कोयमुपस्थित. गुणवत्युवाच देवसेवक वर्गस्य, स्वामयात्त तजीवितम. तव वदे तेव्हा गुणवती, बोलतसे पतिप्रती. हे नाथ जाणत जाणत वृत्ती, केवी निवृत्ती करीतंसा. आपुला तो सेवक धर्म, तो आपण ए साधिला नेम. नेनो अवकर्मा कर्म, हे पुरुषोत्तम सर्व जाणे. मग बोले प्रधान मुंडन, हे तो माझी कर्मरेषा पूर्ण. पायी झाल्या शृंखळा बंधन, उभयंता आपण दुःख भोगू. मज करिता तुत्ते पाही, दुःख होतसे हृदयी एरी. उत्तर देते समयी शेषशायी निवारिता. विष्णू विश्वभरा भार धरणनेक धुरंदम. रम श्रीधरम परमेशामः सर्वं दुःखानिकृतं. म्हणे हे नाथ चूडामणी, चिंता न कीजे निजमनी. विश्वंभर चक्रप्राणी, आधार त्रिभुवनी जयाचा. तयाची हे सर्व सत्ता,
त्रैलोक्य प्रतिपालिता, जाणे सर्वाचे मनोगता, हिता हिता सर्वही, तरी दृढ भाव तयाचे पायी, निवांत राहावे मरुधई, आठवुनी या शेषशायी, तोची सर्व निवारिल, ऐसे सतीचे नेम वचन, ऐकून स्वस्थ राहे प्रधान, एरी भावार्थ मनी धरुण, करी संपूर्ण व्रत पये, होता व्रताची संपूर्णता, मग मज आठवू झाला तत्वता, उणे येऊ पाहा पै आता, न करीती व्रता कोणीही, ऐसे जाणून अंतरी, स्वप्नी जागृत केला रूप केसरी, तया ते बोलता झाला वैखरी, अवधारी सुंदरी तेची तू, स्वप्न माझी राया ते पाही, जागृत केले समयी, मूर्खा सावध आता होई, बोलतो काही ते एक, विना अपराधे तत्वता, कारागृही राखिले उभयंता, प्रधान आणि त्याची कांता, तरी अन्याय कोणता तयाचा, ते गुणवंती परमसज्ञान, ते प्रबोधी यशमती लागून, मल मास व्रताचरण, आचरो जाण उभयंता, तेन अनिता निज मनी, केली व्रताची हेळणी, तया योगे ज्वर अद्भुत सदनी, कष्टी होत तव जया, गुणवनी भावार्थे करून, व्रत करीती झाली आपण, भेटीस येता तुझिया कांतेने, विपरत मनी भावले, ते तव सदैव सुवासिनी, संभ्रमे भरित सौभाग्य खानी, कज्ज कुंकुमाते स्वीकारुणी, पातली सदनी तुझिया, ते तव देखता मनी, शोभ पावली कामिनी, तुंते भासवून विपरीत, करणी घातले बंधनी उभयंता, तरी तेथे अन्याय केऊता, तोवा विचार न करिता नृपनाथा, गृह लुटून तत्वता, बंदी उभयंता कारागृही, ते गुणवती सुशिळा, पुण्यलेश ते घडला, तरी मुक्त करी उभयंताला, देवनी धनाला सर्व काही, इतुके करी सत्वर आता, सन्मान्य बोळवी उभयंता, हे जरी न करीसी नृपनाथा, तरी आत्मघाता पावशील, ऐसे स्वप्नी सांगून शेषशायी, गुप्त झाले ठाईचे ठाई, राव जागृत होता हृदयी, मानी नवाई अद्भुत, मग घाबरेपणे ते वेळी, स्वप्न सांगे श्रिये जवळी, ऐकता तेही चाकटली, अंतरी कळली निज खून, मग म्हणे जी नृपनाथा तया ते, सत्वर मुक्त करा आता, नाही तरी बरी न दिसे व्यवस्था, होईल घाता आपुलिया, ऐसे ऐकतांची वचन, दचकले रायाचे मन, मग तैसाच बंदिशाळे येऊन, उभयंता लागून न मेले, शृंखळा बंधनी मुक्त केला, कांतेसही गौरविला, नूतन वस्त्रे देता झाला, कारभार ओपिला मागुती, वस्तू जात सर्व इतयाचे, तेही अर्पण केले साचे, बोलून या नम्र वाचे, सर्व स्वाते क्षमा मागे, गुणवती सती परमंगळा, राव नमस्कारी वेळा वेळा, राव भाजतेही आराम वाटला, परी कंठ दाटला सद्दित, मौनेची नमस्कारिली सती, काही न बोलवेची पुढती, करी अपराधाची शांती, नवल रीत अनुपम्य, ऐसे मलमास व्रता, मग त्या आचरती उभयंता, सकळ सौभाग्य सरिता, झाली प्राप्तता तया ते, मग नागरिक वासी सकळ, व्रत करीते झाले अचळ, तये नगरी काळ वेळ, नोहे दुष्काळ कंदाही, ऐसे हे मलमहात्म्य अख्यान, अवहेरिता काय झाले कथन, तेची तुंते केले निवेदन, सत्य जाण भामिनीये, तोची अर्थात बरवा, श्रोतीय ते निवेदिला आघवा, न घडे तरी न हेळसावा, प्रत्यय घ्यावा श्लोकांतरी, इति श्रीमन्महात्म्य ग्रंथ पद्मपुराणीचे समंत मनोहर सूत विरचित षडीशविंशतितमो अध्याय गोढा इति 26वा अध्याय संपन्न. षडीविंशतिमो अध्याय संपन्न.
तर अशाच पद्धतीने राहिलेले अध्यायसुद्धा आपल्या चॅनलवर येणार आहेत. संपूर्ण 31 अध्याय आपल्या चॅनलवर येणार आहेत. त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब नक्की करा आणि या मागचे जर तुम्हाला अध्याय पाहायचे असतील तर चॅनलवर जाऊन पाहू शकता.